गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। राष्ट्रीय महामार्गावर अर्ध्यात रस्त्यात नेहमीच ट्रक उभे करून माल उतरवण्याचे धोकादायक केले जात असून पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष आहे। वणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्त वाहने उभे करून वाहतुकीला मोठा धोका निर्माण झालाय। शहरातील वाहतूक नेहमीच डोकेदुखी बनली आहे। वणी शहरातील बेशिस्त वाहतूक वणीकरांची नेहमीच डोकेदुखी होते। याबाबत ग्रामपंचायत व पोलीस कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने बेशिस्त वाहतूक वाढत आहे। देवरेती पुलाजवळ काही वाहने अगदी रस्त्याच्या कडेला लावली जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो। या परिसरात वेगवेगळी दुकाने असून अशा प्रकारे ट्रक लावल्याने समोरून येणारे वाहने दिसत नाहीये। अनेकदा काही अपघातही झाले। येथील बिल्डिंग मटेरियल विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या मोठा ट्रक हे अगदी महामार्गावर रस्त्याच्या अर्ध्यापर्यंत उभ्या केल्या जातात। 3 ते 4 तास या गाड्या अर्ध्या तासावर लावून लोखंडी सळ्या उतरवण्याचे काम चालू असते। अगदी धोकादायक बाब आहे। वारंवार पोलिसांना सांगूनही पोलीस कुठल्याच प्रकारे दखल घेत नाहीये। पोलीस एखाद्या मोठ्या अनुचित घटनेचा वाट पाहताय की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय। कारण एक दिवसाआड या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रक लावून माल उतरवला जातो। ही बाब अतिशय गंभीर असून पोलीस व ग्रामपंचायतने त्वरित कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे। तसेच ग्रामपंचायत व पोलिसांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे। आठवडे बाजाराच्या दिवशी वणी पिंपळगाव राष्ट्रीय महामार्ग असून नेहमीच वाहतूक कोंडी असते। अनेक भाजी विक्रेते काही दुकानदार रस्त्याला लागून बसलेले असतात। शहरातील फर्टिलायझर मार्केट येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते। याचे महत्त्वाचे कारण बेशिस्त पार्किंग केलेले वाहने। शहरातील रस्त्यांवर कुठेही कोणी कशी लावतात याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे। अनेक वेळा या संदर्भात सांगूनही वणी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस काहीच दखल घेत नाहीये। ग्रामपंचायतकडे ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देऊनही ग्रामपंचायत हितसंबंध जोपासण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा ऐकाव्यास मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।